आज या आपण परमेश्वराचे नियमशास्त्र परके समजले जात आहे या उपदेश शीर्षकासह परमेश्वराला गौरव देऊया. परमेश्वराने त्यांच्या नियमशास्त्राला स्वेच्छेने नाही परंतु आपल्या भावी गौरवासाठी व आनंदासाठी स्थापित केले आहे. याच कारणामुळे त्यांनी आपले नियमशास्त्र, आज्ञा आणि करार स्थापित केला. हे लक्षात ठेवून आपण नेहमी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आपण पिता आणि माताबद्दल विचार करतो, जे शरीरात या पृथ्वीवर आले आणि आपल्या आनंदासाठी स्वेच्छेने सर्व प्रकारचे दुःख सहन करून क्रूस उचलण्यास संकोच केला नाही, तेव्हा आपण या नव्या कराराला फक्त एक नियम म्हणून नाही पाहिले पाहिजे. परमेश्वराने सुरुवातीपासूनच शेवट पाहिला आहे आणि त्यांनी त्यांच्या संतानांच्या आनंदासाठी सर्व काही केले. कोरियन संस्कृती जगभर पसरत नाही का? त्याच्या पैलूंपैकी हंगुल, जी कोरियन भाषेची लेखन प्रणाली आहे, लक्ष वेधून घेत आहे. आता लोक म्हणतात की हंगुल ही या संगणक युगातील सर्वोत्तम लिपी आहे, ज्याची इतर लोक नक्कल करू शकत नाहीत. या आधीही हंगुलचे अस्तित्व होते, हो ना? हंगुलचा वापर पूर्वी देखील अनेक लोक करत होते, पण अलीकडेच त्याची उत्कृष्टता मान्य केली जात आहे. नव्या कराराच्या बाबतीतही असेच आहे. पिता आणि माताने सर्व काही आधीच पाहिले आणि म्हटले, नेहमी या वचनांवर लक्ष द्या आणि त्यांचे पालन करा. लवकरच जगाला त्याचे खरे मूल्य समजेल. शब्बात दिवस आणि वल्हांडण का पाळला पाहिजे हे आता तुम्हाला समजणार नाही, पण लवकरच तुम्हाला हे समजेल. म्हणूनच आता कोरियन भाषेच्या अभ्यासक्रमात शिक्षकांच्या आणि जागेच्या कमतरतेमुळे गर्दी होत आहे. ही एक तात्पुरती घडणारी घटना नाही. काही विद्वान म्हणतात, सर्व भाषा नाहीशा होऊ शकतात, पण विशेषतः या संगणक युगामध्ये हंगुल शेवटपर्यंत टिकू शकते. ते असेही म्हणतात की एआयच्या युगात देखील फक्त हंगुल कधीच नाहीसे होणार नाही. विचार करा की जग कसे त्याचे इतके कौतुक करत आहे आणि लोक हंगुल शिकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी हंगुलचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत नाही. नव्या कराराच्या बाबतीत देखील असेच आहे. जरी ते संपूर्ण इतिहासात लपलेले आहे, पण अचानक लोकांना समजेल की नव्या कराराचे सत्य सर्वात उत्कृष्ट आहे आणि मानवजातीने बाळगली पाहिजे अशी आत्मिक नीतिमत्ता त्यात समाविष्ट आहे. ज्या दिवसात त्याचे मूल्य ओळखले जाईल ते दिवस फार लांब नाहीत. म्हणून जरी आपण दुर्बल आहोत, पिता आणि माताने आपल्याला प्रत्येक देशात चर्च स्थापन करण्यास आणि सुवार्ता प्रचार करण्यास सक्षम केले आहे. हे चर्च बायबलमधील सर्व गोष्टी साकारते, जे परमेश्वराच्या सर्व शिकवणींना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. लवकरच जगातील सर्व लोक अशा प्रकारे चर्च ऑफ गॉडला योग्यरित्या समजतील. म्हणूनच आज परमेश्वराचे नियमशास्त्र परके समजले जात आहे या उपदेश शीर्षकाच्या माध्यमातून. जरी जगाने हे विषय बाह्य समजले तरी आपल्याला आपल्याकडे असलेल्या सत्याचा अभिमान असला पाहिजे. लोक कितीही प्रभावशाली असले तरी
त्यांच्या बाह्यरूपावर लक्ष केंद्रित करू नये. कारण परमेश्वराला माहीत आहे की नवा करार भविष्यात आपली शक्ती कशी प्रकट करेल. म्हणून त्यांनी यावर भर दिला की आपण नव्या करारामध्ये कधीही भर घालू नये किंवा कमी करू नये, परंतु त्याचे शेवटपर्यंत पवित्रतेने पालन केले पाहिजे आणि नेहमी त्यांच्या वचनांमध्ये राहिले पाहिजे. जुन्या कराराचे नियमशास्त्र ते होते ज्यास पिता आणि माताने आपल्या आनंदासाठी स्थापित केले होते. एदेन बागेत परमेश्वराचे नियमशास्त्र देण्यात आले होते. सुमारे 2000 वर्षांपूर्वी नव्या कराराचे नियमशास्त्र ते होते जे परमेश्वराने मानवजातीला दिले. या आपण त्यांना आपल्या अंतःकरणात कोरूया. हंगुलचा इतिहास खूप मोठा आहे. तथापि जसे जसे AI आणि संगणकाचे युग आले तसे तसे अधिकाधिक लोक हंगुलच्या उत्कृष्टतेचे कौतुक करू लागले. परिणामी जेव्हा विद्यापीठांमध्ये हंगुलचे अभ्यासक्रम दिले जातात तेव्हा ते नेहमीच गर्दीने भरलेले असतात. त्याचप्रमाणे लवकरच पुष्कळ लोक नव्या करारात आनंदित होतील आणि सत्याचा शोध घेणारे अधिक आत्मे सियोनमध्ये येतील. म्हणूनच आपल्याला कोणत्याही मोहाचा सामना करावा लागला तरी या आपण परमेश्वराच्या नियमशास्त्रास कधीही परके समजू नये. या आपण दानिएल अध्याय 7 वचन 25 वर एक दृष्टी टाकूया. दानिएल अध्याय 7 वचन 25 मध्ये खरे चर्च आणि खोटे चर्च म्हणजेच जे चर्च वाचवले जाणार आहे आणि जे चर्च वाचवले जाणार नाही त्यांच्याबद्दल खूप महत्वाची शिकवण आहे. दानिएल अध्याय 7 वचन 25 तो परत परत देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. परत परत परमेश्वराला दर्शवत नाही का? परमेश्वराविरुद्ध कोण बोलतो? तो सैतान नाही का? म्हणूनच शत्रू हा शब्द नेहमी सैतानाच्या समोर प्रकट होतो. तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि आणखी काय? परस्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. सैतान या पृथ्वीवर परमेश्वराच्या लोकांवर दुःख आणण्यासाठी नेहमी कोणाला तरी भडकवत असतो. सृष्टीचा शेवट पाहणाऱ्या परमेश्वराने या स्थितीला प्रकट केले आणि दानिएल संदेशाद्वारे त्यास नोंदवले. तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. आणखी काय? तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत काय बदल करण्यास पाहिल. बायबल आपल्याला शिकवते की तो परमेश्वराच्या नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्याचा प्रयत्न करेल. मग कोण परमेश्वराच्या नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे? ते परमेश्वर आहेत का की परमेश्वराचा विरोध करणारा सैतान आहे? परमेश्वर त्यांच्या नेमलेल्या सणांना आणि नियमशास्त्राला बदलत नाहीत, परंतु सैतान त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो. मग समुद्रकिनाऱ्याच्या वाळूप्रमाणे असंख्य चर्च वास्तवात परमेश्वराच्या नेमलेल्या सणांचे आणि नियमशास्त्रांचे पालन करत आहेत का? किंवा त्यांनी त्यास त्या शिकवणींसोबत बदलले का ज्यांची आज्ञा परमेश्वराने दिली नाही? ते बायबलचे पालन करतात की नाही हे समजून आपण खरे चर्च आणि खोट्या चर्चमध्ये वाचवले जाणारे आणि वाचवले न जाणारे यांमध्ये फरक करू शकतो की ते परमेश्वराचे आहेत की सैतानाचे आहेत. हो ना? सैतानाने नेमलेल्या सणांना आणि नियमशास्त्राला बदलले. शेवटी त्याने परमेश्वराच्या नियमशास्त्राला बदलले. आपल्या संतानांच्या आनंदासाठी परमेश्वराने त्यांच्या मृत्यूद्वारे देखील नव्या कराराची स्थापना केली आणि आपल्या स्वर्गीय संतानांना तो पालन करण्याची आज्ञा दिली. हो ना?
म्हणूनच सैतान कधीही परमेश्वराच्या संतानांसाठी परमेश्वराची इच्छा पालन करण्याचा मार्ग उघडत नाही. तो कपट पसरवितो. त्याने परमेश्वराचे नियमशास्त्र बदलण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांनी त्याचे पालन करू नये. मानवी इतिहासात हेच घडले होते. इसवी सन 321 मध्ये शब्बात दिवस रविवारच्या उपासनेत बदलण्यात आला. इसवी सन 325 मध्ये वल्हांडण सण नष्ट करण्यात आला आणि क्रूस आणि ख्रिसमस यासारख्या प्रथा चर्चमध्ये सुरू करण्यात आल्या. ईस्टर अंडी आणि ईस्टर ससा यासारखे मूर्तीपूजक धार्मिक विधी चर्चमध्ये आले, जसे की त्या विश्वासाच्या काही चांगल्या परंपरा आहेत. म्हणून आज लोक पुनरुत्थानाच्या दिवशी उकडलेले अंडे रंगवतात. उकडलेल्या अंड्यांमध्ये जीवन असते का? सैतान धूर्तपणे या मूर्तीपूजक परंपरांना परमेश्वराच्या नियमशास्त्रासारखे सादर करतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात याबद्दल काय नोंद केली आहे? तो संपूर्ण जगाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहे. म्हणून आपण पिता आणि माताच्या सत्याच्या प्रकाशाने अंधाराला त्वरित दूर केले पाहिजे आणि मानव जातीला त्या नव्या कराराच्या मार्गावर योग्य रीतीने मार्गदर्शन केले पाहिजे, ज्याची स्थापना पिता आणि माताने आपल्या आनंदासाठी केली. हो ना? दानिएल अध्याय 7 मध्ये तो नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि पवित्र लोक 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ त्याच्या हाती सोपवले जातील. जरी तो सामर्थ्यवान दिसत असला तरी भविष्यवाणी आपल्याला काय सांगतात? या आपण वचन 26 पाहूया. पण न्यायसभा भरेल, त्यांचे प्रभुत्व काय होईल? काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. या आपण वचन 27 पाहूया. राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखाली राज्यांचे वैभव कोणाला? ही परस्पर देवाची प्रजाचे पवित्र जन यास देण्यात येतील, जे स्वर्गीय संतान आहेत. त्यांचे राज्य सनातन आहे. सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्यांचे अंकित होतील. ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. स्वर्गीय लोक कसे विजय मिळवतील? प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये लिहिलेले नाही का की ते परमेश्वर आणि कोकऱ्याचे आहेत? ते सैतानाचे नाहीत. आज अनेक चर्च परमेश्वराच्या नियमशास्त्रास नाकारतात आणि सैतानाने बनवलेल्या नियमशास्त्राच्या अधीन आहेत. तथापि आपण स्वर्गीय लोकांबद्दल काय? आपण परमेश्वराच्या नियमशास्त्रात एकत्र आलो आहोत. परिणामी असे लिहिले आहे की राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परस्पर देवाची प्रजा, जे पवित्र जन यास देण्यात येतील. त्यांचे राज्य सनातन आहेत. सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील. सर्व लोकांनो, जेव्हा मी या भविष्यवाणीला पाहतो तेव्हा माझे हृदय धडकते. असे यामुळे आहे कारण की आपण अशा गौरवशाली कार्याचे साक्षीदार होणार आहोत. म्हणूनच नव्या कराराच्या सत्यात आपले मार्गदर्शन करणारे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्या प्रेमामध्ये आपण परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करून विचारशील आणि सुसंगत असले पाहिजे. ज्यांचे स्वभाव कठोर आहेत आणि ज्यांच्या जीवनात कधीकधी परमेश्वराच्या वचनाची कमतरता असते, त्यांनी देखील परमेश्वराच्या वचनाद्वारे वारंवार शुद्ध होऊन परमेश्वराच्या प्रतिरूपात बदलले पाहिजे. जेव्हा आपण नेहमी जगाच्या तारणाचा विचार करून परमेश्वरासारखे होतो, तेव्हा आपण असे म्हणू शकत नाही का की मी पिता आणि माता सारखा आहे? आपल्याला त्यांच्यासारखे झाले पाहिजे. मग स्वर्गीय लोकांनी पिता आणि माताच्या वचनांपासून कधीही दूर जाऊ नये. आपण त्यांच्या वचनांमध्ये काही भर न घालता किंवा कमी न करता त्यांच्या इच्छेचे पूर्णपणे पालन नाही केले पाहिजे का?
हीच परमेश्वराची इच्छा आहे. कारण परमेश्वराची इच्छा आपल्याला आनंद देणे आहे. म्हणून आपण हे कधीही विसरले नाही पाहिजे की ते नियमशास्त्र पाळण्यासाठी आपले मार्गदर्शन करत आहेत. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वर जाऊया. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18. या पुस्तकातील या पुस्तक बायबल आहे. संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील, बायबल परमेश्वराचा अभिलेख आहे. याचा अर्थ हे परमेश्वराचे वचन आहे. त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणील. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल, जर कोणी बायबलमधून काही काढून टाकले, त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. ही कोणाची इच्छा आहे? प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 आणि 19 मध्ये परमेश्वराची इच्छा नोंदवलेली आहे. जसे की परमेश्वराने आपल्या अर्पणाद्वारे आपल्या संतानांच्या गौरवशाली भविष्यासाठी स्थापित केलेली तत्वे बायबलमध्ये आहेत. म्हणून कोणीही बायबलमध्ये काही भर घालू नये किंवा काही कमी करू नये. या वचनांमध्ये एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. आता या आपण पाहूया की परमेश्वराचे नियमशास्त्र स्वर्गीय लोकांसाठी किती मौल्यवान आहेत. या आपण दानिएल अध्याय 9 वचन 5 वर एक दृष्टी टाकूया. आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितुरी झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यांपासून काय? परमेश्वराने आपल्याला दानिएल संदेशाद्वारे प्रकट केले की जे काही त्यांच्या आज्ञांपासून दूर आहेत ते दुष्ट कार्य आणि विद्रोह आहे. परमेश्वराची चेतवणी असूनही आजचे चर्च परमेश्वराच्या नियमशास्त्रांपासून लांब जाणे यास व्यर्थ समजतात. आणि आजच्या उपदेश शीर्षकाप्रमाणेच परमेश्वराच्या नियमशास्त्राला परके समजले जात आहे. या आपण दानिएल अध्याय 9 वचन 8 वर जाऊया. या आपण वचन 8 वाचूया. हे प्रभो, आमच्या तोंडास आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडास काळोखी लागली आहे, कारण आम्ही तुझ विरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याचबरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर याने आपले सेवक जे संदेष्टे यांच्याद्वारे आम्हा पुढे ठेवलेल्या आपण काय ठेवले नाही? त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वर्तवण्या संबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. परिणामी त्यांचे काय झाले? त्यांना लाज वाटली. शेवटी इस्रायल लोकांनी आपली स्वतंत्रता गमावली. ते बंदिवान झाले आणि दास बनले. या आपण वचन 11 सोबत सुरू ठेवूया. सर्व इस्रायल लोकांनी तुझ्या धर्मशास्त्रांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी पराडमुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही, म्हणून आम्हावर शापाचा वर्षाव झाला आहे. देवाचा सेवक मोशे याच्या धर्मशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे, कारण आम्ही त्याच विरुद्ध पाप केले आहे. बायबल आपल्याला शिकवते की परमेश्वराच्या नियमशास्त्राला नाकारणे हे पाप आहे, हो ना? बायबल आपल्याला याची आठवण करून देते की आपण परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन केले पाहिजे. तरीही जग त्यास परके समजत आहे. जरी परमेश्वराने आपल्याला शब्बात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळण्यास आज्ञा दिली आहे, परंतु लोकांनी स्वेच्छेने तिला बदलले. हे परमेश्वराचे वचन आहे की सैतानाद्वारे बदललेली परंपरा आहे? स्पष्टपणे जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनी परमेश्वराचे वचन निवडले पाहिजे. या आपण होशे अध्याय 7 वचन 13 वर एक दृष्टी टाकूया.
होशे अध्याय 7:13. त्यास धिक्कार असो, कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे. त्यास उद्धारावे अशी माझी इच्छा होती. दुसऱ्या शब्दात, मला त्यांना वाचवायचे आहे. ते मजविषयाने खोटे नाटे बोलले आहेत. त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही. ते आपल्या बिछाण्यांवरून पडून धान्य व द्राक्षरस यांसाठी ओरडतात. ते जमा होऊन मजविरुद्ध बंड करतात. परमेश्वराने मानवजातीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते परमेश्वरापासून लांब गेले. ते परमेश्वराला नाकारतात आणि खोटे बोलतात. असा दावा करतात की रविवार हा शब्बात दिवस आहे. ख्रिसमस हा येशूचा जन्मदिवस आहे. क्रूस ही मूर्ती नाही. म्हणूनच परमेश्वराने म्हटले, ते माझ्यापासून दूर गेले आहेत. ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. अशा प्रकारे त्यांनी म्हटले की त्यांना नाशाचा सामना करावा लागेल. परमेश्वराने आपल्याला जुन्या कराच्या संदेशांद्वारे आजच्या चर्चची भविष्यवाणी केलेली स्थिती प्रकट केली. होशे अध्याय 8:1. मुखाला कर्णा लाव, गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल. कारण त्यांनी काय केले आहे? त्यांनी माझा करार मोडिला आहे. माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी काय अतिक्रमण केले आहे. परमेश्वर जे दृश्य दाखवत आहेत त्याकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. परमेश्वराने त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या गौरवशाली भविष्यासाठी नियमशास्त्राची स्थापना केली, परंतु ते परमेश्वराच्या नियमशास्त्राला सहजपणे नाकारतात. आणि कारण त्यांना शारीरिक क्षमेचा सामना करावा लागत नाही, त्यामुळे ते परमेश्वराच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करत राहतात. या आपण वचन 2 पाहूया. हे माझ्या देवा, आम्ही इस्रायल तुला ओळखितो, असे ते माझा धावा करून म्हणतात. इस्रायलाने चांगलाच धिक्कार केला आहे. शत्रू त्याच्या पाठीस लागेल. याचा अर्थ असा की त्यांचे शत्रू त्यांना यातना देतील. त्यांनी राजे नेमिले आहेत, पण माझ्या विचाराने नेमिले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापिले, पण त्यास माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या. ते कोणत्याही संकोचाशिवाय ही कृत्ये करत आहेत. या आपण वचन 11 वर जाऊया. अध्याय 8:11. कारण एफ्राईमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. या वेद्या पापमूलक झाल्या आहेत. मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला काय त्या परक्याच वाटतात. परमेश्वराचा शब्बात दिवस त्यांच्यासाठी विषयबाह्य आहे. परमेश्वराचं वलांडण त्यांच्यासाठी परका आहे. 3 वेळेतील 7 सण आणि परमेश्वराच्या रक्ताने स्थापित केलेला नवा करार जगातील चर्चसाठी व्यर्थ ठरला आहे. या आपण लूक अध्याय 22 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी वलांडणाचा यज्ञपशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहाने यास असे सांगून पाठवले, आपण वलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपणासाठी तयारी करा. या घटना वलांडणाच्या दिवशी घडल्या. या आपण वचन 19 वर जाऊया. मग त्याने भाकरी घेऊन उपकारस्तुती करून ती मोडिली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त कोणासाठी? तुम्हासाठी ओतिले जात आहे. होशे अध्याय 8 मध्ये परमेश्वर म्हणतात, मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या. लूक अध्याय 22 मध्ये परमेश्वर म्हणतात, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. त्यांचा अर्थ होता, या सर्व गोष्टी तुमच्या आनंदासाठी केल्या आहेत. कारण ते नव्या कराराला परके समजत आहेत, म्हणून ते स्वर्गाच्या राज्याचा भाग होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण या विषयाचा विचार करतो, प्रचार करणे असो, वचनाचा अभ्यास करणे असो किंवा प्रार्थना करणे असो, आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करण्यात कधीही निष्काळजी करू नये.
꼭 되도록 합시다. अशा प्रकारे शेवटल्या न्यायाच्या दिवशी 심판의 날에 जे त्यांची इच्छा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात त्यांचे परमेश्वर काय करतील? 다 어찌한다고요? 우리 या आपण मत्तय अध्याय 7 मध्ये येशूचे उत्तर पाहूया. 그 답변을 확인해 보도록 합시다. मत्तय अध्याय 7 वचन 21. 나더러 주여 주여 하는 मला प्रभूची प्रभूची असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. 자라고 했습니다. 하나님의 뜻은 परमेश्वराची इच्छा अशी आहे की आपण त्याच्या नियमशास्त्राचे पालन करावे. 원하고 있습니다. तथापि सैतानाने परमेश्वराच्या नेमलेल्या सणात आणि शिस्तीत बदल केला 그 바뀐 그 법이 आणि त्याने बदललेले नियमशास्त्र खरी शिकवण असल्यासारखे प्रकट केले. 가르침인 것으로 변질을 시켰습니다. आता पुष्कळ लोक त्या मार्गाचे अनुसरण करत आहेत, 그러나 그 मात्र तो कधीही स्वर्गात जाण्याचा मार्ग होऊ शकत नाही. 영원한 형벌에 हा सैतानाद्वारे निर्देशित सार्वकालिक शिक्षेकडे नेणारा दुर्दैवाचा मार्ग आहे. म्हणूनच दानिएल अध्याय 7 मध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती की त्याच्यावर सार्वकालिक नाश येईल. 라는 예언이 있었던 것입니다. या आपण वचन 23 पाहूया. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. 라고 했습니다. अनाचार काय आहे? 법이라는 것은 जे लोक परमेश्वराद्वारे शिकवलेल्या स्वर्गाच्या मार्गाचे पालन करत नाहीत, परंतु स्वतःच्या नियमांचे पालन करतात, 쫓아 추종하는 자. ते अनाचाराचा सराव करतात. 뭐 ते शब्दात दिवसाऐवजी रविवारची उपासना करतात. 또 6월절 대신에 वलांडनाच्या जागी ख्रिसमस साजरा करतात, क्रूसची उपासना करतात इत्यादी. आज पुष्कळ चर्च या गोष्टींना धरून आहेत. 우리가 고소하고 있습니다. परमेश्वर म्हणतील, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. 떠나가라 하고 있기 때문에 म्हणूनच आपण अनेक लोकांना याबद्दल सांगितले पाहिजे. 그래서 म्हणूनच मत्ते अध्याय 28 मध्ये परमेश्वर म्हणतात, 가서 जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पिताच्या आणि पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 이게 분부했던 जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. 알려주신 천국 स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग तोच आहे जो पिता आणि माताने आपल्याला दाखविला आहे. या आपण अनुवाद अध्याय 10 वचन 12 वर एक दृष्टी टाकूया. अनुवाद अध्याय 10 वचन 12. तर आता हे इस्रायला, तो आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. 마음을 다하고 성품을 다하여 내 하나님 여호와를 섬기고 वचन 13. आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे. तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यांपेक्षा जास्त काय मागतो? 하나님 परमेश्वराने आपल्या चांगल्यासाठी कशाची परवानगी दिली? 허락하신 것이 뭡니까? ते परमेश्वराचे नियमशास्त्र नाही का? 법도 아니겠습니까? आपण मानवी विचारांवर आधारित 사람이 नव्या कराचे पालन केले पाहिजे की नाही याचा निर्णय नाही केला पाहिजे. 판단할 것이 아니라 परंतु जर काही परमेश्वराचे नियमशास्त्र आहे तर आपण त्याचे पालन केले पाहिजे. 어떤 것이든 우리가 또 준행할 줄 아는 이게 हे कोणाच्या भविष्यासाठी आहे? 미래를 위한 것이라고요? परमेश्वराने आपल्या आनंदासाठी सर्व काही निश्चित केले आहे. 해놓으신 것이다. स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. जेव्हा आपण उष्णकटिबंधीय रात्रींचा विचार करतो तेव्हा 30 डिग्री सेल्सिअस तापमानाचा अनुभव घेणे त्रासदायक असते. 불못이라고 한다면 मग अग्नीच्या सरोवराबद्दल काय? 측정할 जरी त्याचे अचूक तापमान मोजता येत नसले तरी ते निसंशयपणे यातनांचे ठिकाण आहे. 부자와 나사로의 비 श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या दाखल्यामध्ये श्रीमंत मनुष्याने म्हटले, आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. 통이 심각한 것이 ती यातना इतकी तीव्र आहे. याशिवाय ती किती काळ असेल? ते सर्व काळासाठी दुःख भोगतील. 요즘 날이 अलीकडे खूप उष्णता असल्यामुळे मी याबद्दल अधिक वेळा विचार करतो. 이상하게 तथापि जसे जसे वर्ष सरत जातात तसे तसे उन्हाळ्याचे काय होते? 점점 더 뜨거워집니다. ते अधिक उष्ण होत जाते. ते आपल्या शारीरिक जीवनास यातना देते. त्यामुळे मला वाटते की लोकांना याची जाणीव नाही की हे जग किती यातना देणारे ठिकाण आहे. 말로 그렇게 म्हणूनच ते यास गांभीर्याने न घेता असे म्हणतात, जरी मी मेलो
तर मी नरकात जाईल. मला आशा आहे की तुम्ही आणखी आत्म्यांना जागृत कराल, जेणेकरून सर्व मानवजातीला एकत्र स्वर्गामध्ये जाण्याचा आनंद घेता येईल. 더 많은 영혼을 깨우치 अशी आशा करून की आज एक आशीर्वादित शब्द असेल, 행복한 जेथे आपण अशा आनंदी भविष्यासाठी आज्ञा दिल्याबद्दल पिता आणि माता यांना सार्वकालिक धन्यवाद आणि स्तुती अर्पण करू. मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. 이 안식일이 되길 바라면서 तुमचे खूप खूप आभार. 감사합니다.